नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आहे गोकुळाष्टमी आणि मला माहिती आहे की तुम्ही सगळ्यांनी कृष्ण जन्म हा नक्की साजरा केलेला असणार. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही नक्की साजरा केलेला असणार. बघा, श्रावण महिन्यात वद्ध अष्टमी या तिथीला मोठ्या उत्साहात गोकुळाष्टमी म्हणजेच कृष्ण जन्म दिवस साजरा केला जातो. तर दुसऱ्या दिवशी आपण गोकुळाष्टमी ही साजरी करतो. बाळगोपाळ श्रीकृष्णांच्या जन्मानिमित्ताने दहीहंडी मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली जाते. आता बाळकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णांपासून दह्याचे रक्षण व्हावे, लोणीचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा अशा ठिकाणी ठेवायची जिथं त्यांचा हात कधीच पोचू शकत नसे आणि त्यासाठी त्याचे मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव हा साजरा केला जातो. बघा, श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दुसऱ्या दिवशी दहीहंडीचे आयोजन केले जाते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, दूध, लोणी, मिठाई, फळे इत्यादी भरून एक उंच ठिकाणी ही हंडी टांगली जाते. त्यानंतर तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. या मनोऱ्याच्या सर्वात वरचा थरावर असतो त्याला गोविंदा असं म्हटलं जातं. बघा, श्रीकृष्णाने काजमंडळात गायी चारताना स्वतःची व सौगड्यांच्या घरून आणलेल्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थाचा काला करून सर्वसह भक्षण करत असे. या कथेला अनुसरूनच पुढे गोकुळाष्टमीचा दुसऱ्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली आहे. बघा, आज तुम्हाला एक नैवेद्य म्हणजे कालाचा नैवेद्य तुम्हाला करून दाखवायचं आहे. आता ह्याची बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी रेसिपी आहे. तुमच्या घरी कसं करतात म्हणजे लाया, पोहे, त्याच्यानंतर दूध, दही, चुरमुरे, त्याच्यानंतर थोड्याकडे लोणचं किंवा मिरची असं घालतात, कोथिंबीर. जसं तुमच्या घरी करतात तसं तुम्हाला करायचं आहे. आणि आज दिवसभरात कधीही तुम्हाला गोपाळकाला करून गोपाळकाल्याचा नैवेद्य तुम्हाला श्रीकृष्णांना दाखवायचा आहे. बघा, आज जेव्हा दहीहंडी जेव्हा फोडली जाईल ना, भले मग ती सकाळी असो किंवा बघा जनरली संध्याकाळी 5:30च्या वेळेला दहीहंडीचा कार्यक्रम होतो. तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या गल्लीमध्ये कुठंही जवळपास दहीहंडीचा जर कार्यक्रम असेल तर तुम्ही दहीहंडी फोडताना तिथं नक्की जावा. कारण असं म्हटलं जातं की श्रीकृष्ण गोविंदाच्या रूपात कधी ना कधीतरी येऊन ती दहीहंडी फोडून नक्की जातात. तिथं त्यांचा वास असतो त्यावेळेला. तर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हाही तुम्ही दहीहंडी जेव्हा फुटेल तेव्हा तुम्हाला तिथं प्रयत्न करायचा आहे की तुम्हाला त्या दहीहंडीचा म्हणजे त्या मातीच्या हंडीचा एक थोडासा तुकडा तुम्हाला मिळेल किंवा तुम्ही तो मिळवाल. त्याचा तुम्हाला आज एक उपाय करायचा आहे. बघा, मला माहीत नाही तुम्ही हा करता की नाही, पण आमच्या घरी हा वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. असं म्हटलं जातं की तो जर तुकडा तुम्ही घरी आणून स्वच्छ धुवून तुम्ही तो सुकवून एका पिवळ्या पोटलीमध्ये किंवा एका पिवळ्या कापडामध्ये जर तुम्ही बांधून तुम्ही जिथं अन्न साठवता म्हणजे बघा आता 5 किलो गहू किंवा धान्य आपण जिथं साठवतो, जिथं तुमचा अन्नाचा जास्त साठा असेल तर त्याच्यात तुम्ही टाकू शकता किंवा तिथं एका कोपऱ्यामध्ये तुम्ही डब्यांवरती किंवा साईडमध्ये तुम्ही ठेवायचा आहे. बघा, असं म्हटलं जातं म्हणजे मी माझ्या आजीकडून किंवा माझ्या मावशींच्याकडून, आईकडून असंच ऐकलेलं आहे की जर ही एक जरी तुकडा दहीहंडीचा जर आपल्याला हंडीचा जर मिळाला तर आपल्याकडं कधीच धनधान्याची कमी पडत नाही. कायम ते वाढत राहतं, ते अधिक होत राहतं म्हणजे जास्त होत राहतं. कधीच कोणाला आपल्या घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही. तर काय करायचं आहे, तुम्हाला हा आणून ठेवायचं आहे. परत पुढच्या वर्षी तुम्हाला सेम करायचं आहे. आता जुना काय करायचं, तर जुना तुम्ही जेव्हा आपण गणपती विसर्जनाला जातो तेव्हा त्याचबरोबर तो तुकडा तुम्ही पाण्यात वाहून देऊ शकता किंवा विसर्जित करू शकता. अशा रीतीने अन्नपूर्णा देवीचा किंवा अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद हा आपल्या घरावरती राहतो आणि आपल्याला धनधान्यामध्ये किंवा जेवणामध्ये किंवा आपल्याला घरी धनधान्य हे कधीच कमी पडत नाही किंवा आपल्याला माता अन्नपूर्णा ही भरभरून आपल्याला आशीर्वाद देते. त्यामुळे हा उपाय तुम्ही
तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. आमच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या हे चालू आलेलं आहे, म्हणून म्हटलं आज तुमच्याशीही शेअर करावा. तुम्हीही यावर्षी हा नक्की करून बघा. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.